हाय फ्रेंड्स, मी तेजस आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बुद्धिबळ कट्टा या चॅनलवर. तर या व्हिडिओमध्ये प्रथम आपण बघूयात की चेस कसं खेळतात. तर हा चेस बोर्ड आहे. चेसची सुरुवात तुम्हाला माहितीच आहे की भारतामधून झाली. तर यामध्ये 64 घरं असतात, अल्टरनेट ब्लॅक आणि व्हाईट स्क्वेअर्स. आणि चेसचा सर्वात अलिखित नियम म्हणजे व्हाईट नेहमी गेमची सुरुवात करतो. म्हणजे पहिली चाल ही व्हाईट खेळतो, नेक्स्ट ब्लॅक, आणि असं अल्टरनेट मूव्ह चालू असतात. तर यामध्ये आपण बघूयात पीस कसे ठेवायचे. तर हे जे आहेत हे सगळे पॉन्स आहेत. हे जे पॉन्स आहेत हे सेकंड रोला ठेवतात व्हाईटचे. इथे तुम्ही बघू शकता 1 2 3 4 अप टू 8 आणि फाईल्स आहेत A to H पर्यंत. सिमिलरली ब्लॅकचे पॉन्स 7th रँक मध्ये ठेवलेले असतात. ठीक आहे. तर आपण बघूयात रुक. रुक म्हणजे हत्ती. तर दोन्ही स्क्वेअरला पहिल्यांदा हत्ती ठेवतात. याच्यानंतर येतात मायनर पीसेस, नाईट आणि बिशप. नाईट आणि बिशप. बिशप म्हणजे उंट, नाईट म्हणजे घोडा. यानंतर येतं किंग आणि क्वीन. तर किंग आणि क्वीन म्हणजे काय बेसिकली? किंग म्हणजे आपला राजा असतो आणि क्वीन म्हणजे वजीर. आणि एक व्हाईट कलरचा वजीर व्हाईट स्क्वेअर मध्ये असतो. सिमिलरली ब्लॅक क्वीन ब्लॅक स्क्वेअर मध्ये असते. म्हणजे ही झाली क्वीन्सची साईड. इथून इकडे जे काही आहे ही सगळी क्वीन्सची साईड झाली आणि इथून राईट साईडला जी आहे तर ती सगळी किंगची साईड झाली. तर याला किंग साईड म्हणतात आणि याला क्वीन साईड म्हणतात बोर्डला. ठीक आहे. तर गेमची सुरुवात नेहमी व्हाईटने होते. तर सर्वात प्रथम आपण बघूयात हे प्यादं. प्यादं इन द सेन्स पॉन्स. हे पॉन्स कसे चालतात? तर हे जे आहे तर हे इनिशियल म्हणजे सेकंड रँक मधून एक किंवा दोन घर जातं आणि तिथून पुढे हे सिंगल सिंगल घर पुढे जात राहतं. सिमिलरली ब्लॅक साठी ब्लॅकचे जे पॉन्स आहेत ते या 7th रँक मधून हे जे पॉन्स आहेत हे ऑप्शनल आहे की तुम्हाला एक घर घ्यायचंय की एकाच मूव्ह मध्ये दोन घर पुढे घ्यायचं आहे. बट यानंतर सपोज हे पॉन इथे असेल तर यानंतर हे एकच घर पुढे जाऊ शकतं. आणि पॉन्स जे आहेत ते जाताना सरळ जातात आणि मारताना ते तिरकं मारतात. सो हे पॉन जे आहे ते सपोज इथे जाईल बट मारताना इथे किंवा इथे या दोन स्क्वेअरलाच त्याचा अटॅक राहतो. आणि ब्लॅकचे पीसेस ब्लॅकला मारू शकत नाहीत, व्हाईटचे पीसेस स्वतःच्याच पीसेसला मारू शकत नाहीत. आणि पॉनचं अजून एक वैशिष्ट्य हे असे की पॉन्स हे फक्त पुढे जातात, मागे त्यांना जाता येत नाही. तर हे पॉन्स नेहमी पुढे जातात, त्यांना मागे घेता येत नाही. सो हे खूप प्रिशियस मूव्ह आहेत पॉन्सच्या. यानंतर आपण बघूयात रुक. रुक इन द सेन्स हत्ती. हत्तीला असतात 5 पॉइंट. नाईट आणि बिशप हे मायनर पीसेस असतात, यांना 3 पॉइंट असतात. क्वीनला 9 पॉइंट्स असतात. पॉन्सला 1 पॉइंट असतो. आणि अनफॉर्च्युनेटली और फॉर्च्युनेटली किंगला 0 पॉइंट्स असतात. किंगला कोणताही पॉइंट नसतो. तर आपण बघूयात रुकची मुवमेंट. रुक नेहमी उभा किंवा आडवा जातो. तर रुकची ही जी फायरिंग लाईन आहे ती या पद्धतीने आहे. तर रुक या स्क्वेअर मध्ये कुठेही जाऊ शकतो. रेड मार्क केलेला आहे त्या रेड मार्क केलेल्या या सगळ्या स्क्वेअर्स मध्ये रुक जाऊ शकतो. हा डायरेक्ट किंग वरती अटॅक नाही करणार बिकॉज इथे मध्ये पॉन आहे. बट हे पॉन जर का नसतं तर रुकचा अटॅक डायरेक्ट किंग पर्यंत गेला असता. आणि पाठीमागे रुकला सध्या एकच घर अवेलेबल आहे. हालाकी त्याची फायरिंग लाईन जी आहे ती इथपर्यंत आहे. बट इथे पॉन असल्यामुळे रुकला इथे अटॅक करता येणार नाही. आणि हे सेम फॉर अनदर रुक ॲज वेल आणि ब्लॅकचे पीसेस ॲज वेल. यानंतर बघूयात आपण बिशप. तर बिशप कसं जातो? बिशप नेहमी डायगोनली जातो. सपोज आपल्याकडे इथे हे दोन बिशप आहेत. हा असतो डार्क स्क्वेअर बिशप म्हणजे जो ब्लॅक स्क्वेअर मध्ये जो बिशप असतो तो. आणि हा आहे व्हाईट स्क्वेअर बिशप. सिमिलरली ब्लॅकचा हा आहे डार्क स्क्वेअर, हा आहे व्हाईट स्क्वेअर मधला. तर बिशप जे आहेत ते डायगोनली जातात पुढे किंवा मागे. मग या बिशपची फायरिंग लाईन हा डायगोनल आहे. तसंच मागे पण हा डायगोनल आहे. इकडे जाऊ शकतो. हो, काय होत आहे? तर इकडे जाऊ शकतो किंवा इथे जाऊ शकतो. सिमिलरली ब्लॅकचा बिशप ह्या डायगोनल मध्ये मूव्ह करू शकतो. सिमिलरली हा ही डायगोनल बिशप साठी ओपन असतो.
बट जसे की आपण रुकला पाहिलं की रुकची फायरिंग लाईन, आता या बिशपची फायरिंग लाईन जरी हा डायगोनल असेल तरी या पॉन पर्यंतच येते आणि बॅक साईडला बिशप इथेच येऊ शकतो, बिकॉज इथे C2 या स्क्वेअर वरती व्हाईटचं पॉन आहे, तो इकडे येऊ शकत नाही. सिमिलरली या डायगोनल वरती पण सेम थिंग्स ऍप्लिकेबल आहेत. सिमिलरली हा जो ब्लॅक बिशप आहे तो हा डार्क स्क्वेअर बिशप जो आहे तो हा या डायगोनल वरती वर्क करेल. ठीक आहे, बट तो इथे येऊ शकणार नाही, बट याची फायरिंग लाईन इथपर्यंत आहे. हे झालं बिशपचं. आता बिशप नंतर आपण बघूयात क्वीन. तर बेसिकली क्वीन जे आहे हे रुक आणि बिशपचं कॉम्बिनेशन आहे, हत्ती आणि उंटाचं कॉम्बिनेशन म्हणजे क्वीन. तर हे पुढे जाऊ शकते, मागे येऊ शकते जस्ट लाईक रुक, आणि डायगोनली जाऊ शकते जस्ट लाईक बिशप. तर मग या क्वीनची फायरिंग लाईन जी आहे ती या सगळ्या स्क्वेअर्स वरती ऍप्लिकेबल होते, जस्ट लाईक कॉम्बिनेशन ऑफ रुक अँड द बिशप. सो या गोष्टीमुळे क्वीनला सगळ्यात जास्त पॉइंट्स आहेत. तर यानंतर बघूयात आपण किंग. ठीक आहे, किंगला ही क्वीन सारखीच मुभा असते, बट किंग फक्त एकच घर जाऊ शकतो. ठीक आहे, कोणत्याही डायरेक्शनला पुढे मागे कुठेही जाऊ शकतो, बट किंग हा एकच घर जाऊ शकतो. तर हे किंगचं आहे. आता राहिलं आपलं नाईट. तर नाईट जो आहे, आता सपोज एक एक्झाम्पल देण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूयात. सपोज हा बिशपची फायरिंग लाईन इथपर्यंत असेल, बट इथे हे पॉन आलं तर बिशप ह्या पॉनला क्रॉस करून जाऊ शकत नाही. हे पॉन व्हाईटचं असो किंवा ब्लॅकचं असो, डझंट मॅटर. बट नाईटचं तसं नाहीये, नाईट ह्या पॉन वरून पण जम्प करून पुढे जाऊ शकतो. तर बेसिकली नाईटच्या स्क्वेअर्स कसे असतात, तर हे अडीच घरं असतात नाईटला. तर हे अडीच घरांचं काउंटिंग कसं होतं, सपोज हा इथे सेंटरमध्ये जर का नाईट प्लेस केला आपण, तर हा जो नाईट आहे तो पुढे जर का जायचं झालं तर 1, 2 आणि अडीच. अडीच म्हणजे एक तर या साईडला जाईल किंवा या साईडला जाईल. तर या दोन्हीपैकी कोणत्याही स्क्वेअर मध्ये तो जाऊ शकतो. सिमिलरली राईट साईडला गेला तर 1, 2, अडीच म्हणजे या स्क्वेअर वरती नाईटचा अटॅक राहील आणि या स्क्वेअर वरती पण नाईटचा अटॅक राहील, अडीच घरा. सिमिलरली 1, 2 आणि अडीचने तो या साईडला पण अटॅक करेल आणि या साईडला पण अटॅक करेल. लेफ्ट साईडला गेला तर तो इथे आणि इथे या दोन्ही स्क्वेअर वरती अटॅक करू शकतो. तो अशा प्रकारे अडीच घरं नाईट जातो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्याच्यामध्ये काही असो. इथे काही असलं तरी तो इथून जाऊ शकतो, त्याच्या डिझायर्ड स्क्वेअर वरती नाईट जाऊ शकतो. ठीक आहे, तर नाईटला ही मुभा असते की तो त्याच्या पीसेस वरून जम्प मारून पुढे जाऊ शकतो. आणि आता बघूयात आपण चेक म्हणजे काय असतं. सपोज आपण एक कन्सिडर करूयात की हा जो किंग आहे व्हाईटचा तो इथे असेल आणि वॉट एव्हर इट मे बी, सपोज हा नाईट इथे आला तर या नाईटचा अटॅक या किंग वरती आहे. ठीक आहे, नाईट सध्या इथे होता, इथून इथे आला, इथून त्याचे डेस्टिनेशन ही आहे, इथं नाईटचा अटॅक आहे. नाईटचा अटॅक आहे दॅट मीन्स व्हाईटच्या किंगला चेक बसलेला आहे. अटॅक म्हणजे चेक, किंग वरती अटॅक म्हणजे चेक. मग याच्यानंतर व्हाईटची प्रायमरी मूव्ह किंवा फर्स्ट प्रायोरिटी काय राहते, तर त्याला तो चेक काढावा लागेल. तर चेक काढण्याची पद्धत आहे, एकतर तो किंगला मूव्ह करू शकतो कुठेही जिथं कोणत्याही ब्लॅकच्या कोणत्याही पीसेसचा अटॅक नाहीये, अशा सेफ स्क्वेअर वरती किंगला तो मूव्ह करू शकतो. किंवा सपोज त्याचा बिशप इथे असेल तर हा पीस तो इलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, सपोज ही पोझिशन असेल आणि या पोझिशन मध्ये ब्लॅकनी नाईट खेळलेला असेल C6 स्क्वेअर वरती, तर C6 वरून हा चेक बसला किंगला. बट व्हाईटने सपोज या बिशपच्या डायगोनल वरून असल्यामुळे या नाईटला मारलं, तर इन दॅट केस व्हाईटचा किंग हा सेफ झोन मध्ये आहे, बिकॉज किंग वरती कोणताही अटॅक नाही आहे. तो अशा प्रकारे चेक घालवता येतो. किंवा सपोज
आपला व्हाईटचा किंग इथे असेल आणि जस्ट एक आपण इमॅजिनरी सिच्युएशन घेऊयात की इथं क्वीनने हा चेक दिलेला आहे. तर क्वीनने जेव्हा चेक दिलेला असेल किंवा कोणत्याही पीसने चेक दिला असेल तर एक तर आहे किंगला सेफ घेऊन जाणं किंवा दुसरी मूव्ह आहे काही ज्या पीसने चेक दिलेला आहे तो इलिमिनेट करणं. आता सपोज आपण ही केस जर का बघितली तर इथे किंगला तर मूव्ह करायला चान्स नाही बिकॉज इथे स्वतःचेच पॉन्स आहेत, स्वतःचेच पीसेस आहेत आणि या स्क्वेअर वरती किंग जाऊ शकत नाही बिकॉज इथे क्वीनचा अटॅक आहे. तर या केसमध्ये काय करतात आणि आता अशी कोणतीही मूव्ह नाहीये की ज्या मूव्हने आपण या क्वीनला इलिमिनेट करू शकतो किंवा मारू शकतो. सो इन दॅट केस अजून एक मूव्ह राहते, आपण काहीतरी मध्ये आणू शकतो. मग ते पॉन असेल, पॉन जरी आलं मध्ये तरी क्वीनची फायरिंग लाईन इथपर्यंत इथे स्टॉप होऊन जाते या पॉनमुळे. किंवा आपण नाईट खेळू शकतो. नाईट हा अडीच आलेला आहे इथून, तर नाईट खेळल्यानंतर पण क्वीनची फायरिंग लाईन बंद होते. दॅट मीन्स अवर किंग इज सेफ. किंवा इतर कोणत्याही पीस तिथे मध्ये येऊ शकतो. इथे बिशप येऊ शकतो किंवा क्वीन येऊ शकते, जेणेकरून ही जी क्वीनची फायरिंग लाईन आहे ती स्टॉप होऊन जाईल. बट काही केसेस असे असतात, से फॉर एक्झाम्पल आपण एक सिच्युएशन बघूयात की ही एक सिच्युएशन बघूयात. ही एक सिंपल आहे चेकमेट, बट आपण हे प्रॅक्टिकली नंतर बघूयात. सपोज ही सिच्युएशन आहे, तर या सिच्युएशन मध्ये कसं होतं की सपोज आता क्वीनचा अटॅक तर किंग वरती आहे, दॅट मीन्स किंगला चेक आहे. आता इथं असल्यामुळे किंगला मध्ये तर काही घालू शकत नाही, मग काही इलिमिनेट सुद्धा करू शकत नाही. सो इथं किंगने क्वीनला मारता आलं असतं, बट केव्हा, जेव्हा इथे बिशप नसता. तर इथे सिम्पली किंगने क्वीनला कॅप्चर केलं असतं एक जर जाऊन आणि ते चेक काढता आला असता. बट आत्ताच्या या सिच्युएशन मध्ये जर का आपण पाहिलं तर इथे ब्लॅकचा बिशप या क्वीनला प्रोटेक्ट करत आहे. दॅट मीन्स किंगला चेक तर आहे, म्हणजे किंग वरती अटॅक तर आहे, बट किंगला मूव्ह करायला कोणताही अवेलेबल स्क्वेअर नाहीये किंवा अशी कोणतीही मूव्ह नाहीये जेणेकरून नेक्स्ट मूव्हला तो चेक काढू शकतो. तर या केसला आपण म्हणतो चेकमेट. तर या केसमध्ये व्हाईटचा किंग जो आहे त्याला खेळायला जागा उरलेली नाहीये, दॅट्स वाय इट्स अ चेकमेट. तर ही कंडिशन असते चेकमेट म्हणजे या केसमध्ये ब्लॅक जिंकलेला आहे. तर चेसमध्ये बेसिकली काय राहतं, एक मूव्ह व्हाईटचे राहते, एक मूव्ह ब्लॅकचे राहते. तर अशा पद्धतीने ब्लॅक आणि व्हाईट अल्टरनेट मूव्ह खेळत राहतात आणि त्यांचं अल्टिमेट एम जे असतं ते किंगला असं ट्रॅप करणं राहतं. जेव्हा किंगला कोणत्याही वे मध्ये पूर्ण असं चेक काढू शकत नाही किंवा ज्या पीसने चेक दिलेला आहे त्या पीसला मारू शकत नाही, इलिमिनेट करू शकत नाही, दॅट केसमध्ये चेकमेट आणि इट्स अ विन. तर तुम्हाला अजून एक क्वेश्चन आलेला असू शकतो मनामध्ये की से फॉर एक्झाम्पल आपण इथे ही पोझिशन एक सेटअप करूयात. इट्स अ सॅम्पल पोझिशन की आपण तर म्हटलं होतं की पॉन जे आहे ते फक्त पुढं जातं, बट त्याला मागे येता येत नाही. सो व्हॉट इफ हे पॉन पुढे फायनल स्क्वेअरला इथे पोहोचेल, बिकॉज याला इथून तर मागे येता येऊ शकत नाही. सो दॅट मीन्स हा जो स्क्वेअर आहे तो या पॉनसाठी प्रमोटिंग स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरला जेव्हा पॉन पोहोचतं तेव्हा यामधले कोणतेही पीस ते जिवंत करू शकतं. यामध्ये तो बिशप जिवंत करू शकेल, नाईट पण करू शकतो, रूक पण करू शकतो आणि क्वीनही करू शकतो. आणि येस बोर्डमध्ये एक क्वीन ऑलरेडी असेल तरी सुद्धा तो दुसरी क्वीन जिवंत करू शकतो. आणि 8 पॉन असतात, हे 8ही पॉन्स काहीही जिवंत करू शकतात, रूक, नाईट, बिशप किंवा क्वीन. सो वी कॅन हॅव मल्टिपल क्वीन्स ॲज मच ॲज पॉसिबल. सो टोटल एक क्वीन आणि 8 पॉनच्या 8 क्वीन्स अशा 9 क्वीन्सही पॉसिबल आहेत थेरोटिकली. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली करायला जातात तेव्हा ते पॉसिबल नाही होत, बट ॲज पर द रूल्स हे करू शकतो. आणि नॉट नेसेसरी की इथे क्वीनच जिवंत करू शकतो, इथे व्हाईट बिशपही जिवंत करू शकतो, सिमिलरली नाईटही करू शकतो किंवा रूक सुद्धा करू शकतो. सो इथे प्रमोटिंग स्क्वेअरला गेल्यावरती काहीही करू शकतो. आणि ज्या स्क्वेअरमध्ये पॉनचं प्रमोशन होतं, सपोज हे पॉन
पुढे जात 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 इथे इथपर्यंत पोहोचलं असेल तर या स्क्वेअर वरती ते कोणताही बिशपही करू शकतो, क्वीनही करू शकतो, रूकही करू शकतो. सो वी कॅन हॅव मल्टिपल थिंग्स. आणि से फॉर एक्झाम्पल या केसमध्ये इट्स अ चेकमेट बिकॉज किंगला खेळायला कोणताही ऑप्शन नाहीये. सो किंग या क्वीनला एलिमिनेट करू शकत नाही बिकॉज इन केस जर का किंगने या क्वीनला मारलं तर इथे रूकचं पण प्रोटेक्शन आहे आणि क्वीनचं पण प्रोटेक्शन आहे. दॅट मीन्स परत एकदा तो चेकच बसतो आणि नेक्स्ट मूव्हला जेव्हा कोणत्याही याला किंगला चेक असेल तर फर्स्ट प्रायोरिटी इज टू रिमूव्ह दॅट चेक. तर या केसमध्ये चेक रिमूव्ह होऊ शकत नाही. दॅट्स वाय इट्स अ चेकमेट. सो असं काही आहे. यामध्ये आणखीही काही रूल्स आहेत जस्ट लाईक कॅसलिंग. तर कॅसलिंगचा मी एक रूल सांगतो. तर कॅसलिंग म्हणजे काय राहतं? बेसिकली इथे कॅसलिंग म्हणजे थोडक्यात बालेकिल्ला. बालेकिल्ला इन द सेन्स आपण आपल्या किंगला सेफ जागेवर घेऊन जाणं. सध्या आपण ही पीस इग्नोर करूयात या प्लेसेस. तर तुम्ही इथं बघू शकता की कॅसलिंग जे आहे ते किंग आणि रूक मध्ये होतं. हे झालं किंग साइड आणि ही साइड जी आहे ती आहे क्वीन साइड. सो किंगचं कॅसलिंग या रूक सोबतही होऊ शकतं आणि किंग साइडच्या रूक मध्येही होऊ शकतं. तर कॅसलिंग मध्ये बेसिकली काय होतं? किंग जो आहे तो 2 स्क्वेअर रूकच्या साईडला जातो. एकाच मूव्ह मध्ये किंग 2 स्क्वेअर जातो आणि रूक किंगच्या साईडला येतो. तर हे जी मुवमेंट आहे ही एकाच मूव्ह मध्ये होते. याला म्हणतात कॅसलिंग. आणि हे व्हाईटच्या गेम मध्ये व्हाईट एकदाच करू शकतो, ब्लॅकच्या गेम मध्ये ब्लॅक एकदाच करू शकतो. मल्टिपल टाइम्स कॅसलिंग अलाउड नाहीये. आता से फॉर एक्झाम्पल हे झालं किंग साइडचं आणि आपल्याला क्वीन साइडचं कॅस्टिंग करायचं असेल तर सेम रूल ऍप्लिकेबल होतो. किंग जो आहे तो 2 स्क्वेअर पुढे जाणार आणि हा जो रूक आहे तो किंगच्या शेजारी येणार. सो इट्स अ क्वीन साइड कॅसल. बट कॅसलचे अजून जे काही रूल्स आहेत हे मान्य आहे की तुम्हाला इनिशियल लेवलला जे जे पहिल्यांदाच चेसचा व्हिडिओ बघत असतील, ज्यांना पहिल्यांदाच चेस शिकायची बघत असतील तर त्यांना थोडंसं जड जाईल. बट हे रूल्स आहेत. तर हे रूल्स समजून घेतलं, तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्हाला ते नंतर खूप इझी जाणार आहे आणि हे तुम्हाला नंतर लक्षात येईलच. तर कॅसलचे अजून नियम आहेत. ज्या साईडला कॅसल करायचं आहे, एक तर किंग आपला हल्ला नाही पाहिजे. सपोज किंग याच्या आधी इकडे होता, इथून परत किंग इकडे होता किंवा कोणत्याही स्क्वेअरला होता, परत जागेवर आला आणि जागेवर आल्यानंतर कॅसलिंग करू म्हणतो तर ते पॉसिबल होत नाही. याच्यासाठी किंग हल्ला नाही पाहिजे. ज्या साईडला कॅसलिंग करायचं तो रूक सुद्धा हल्लेला नाही पाहिजे. सो या साईडला आपल्याला कॅसल करायचंय तर हा रूक हल्ला नाही पाहिजे. किंवा असं होऊ शकत नाही की रूक इथून इकडे आलेला आहे किंवा ह्या एफ फाईल मध्ये येऊन परत एच फाईलला गेला आणि याच्यानंतर कॅसलिंग करतं तर ते पॉसिबल होत नाही. सिमिलर वे क्वीन साईडला सुद्धा होतं. तर यानंतर येतं अजून एक रूल आहे. सपोज आता ब्लॅक साठी आपण कन्सिडर केलं तर हा 2 स्क्वेअर आणि इकडे हा कॅसलिंगचा सॉरी मिस्टेक. सपोज या साईडला जर का कॅसलिंग करायचं असेल बट क्वीनचा अटॅक या स्क्वेअर मध्ये आहे तर हा एक रूल आहे की जरी किंग आणि रूक हल्लेले नसतील, त्यांच्यामध्ये कोणतेही पीसेस नसतील, तरीही कॅसलिंग करताना ज्या स्क्वेअर्स मधून किंग मूव्ह करणार आहे त्या स्क्वेअर्स मध्ये कोणताही अटॅक नाही पाहिजे. इथे जरी क्वीन ह्या स्क्वेअर मध्ये येणार असेल, इथे जरी क्वीन C8 म्हणजे या स्क्वेअर मध्ये येणार असला तरी ते अलाउड नाहीये बिकॉज क्वीनचा अटॅक हा डी फाईल मध्ये आहे आणि किंगला अल्टिमेटली डी फाईल मधूनच जावं लागणार आहे कॅसलिंगला. सो इट इज नॉट अलाउड. रूक वरती अटॅक असेल तर करू शकतो, बट किंग वरती अटॅक असेल, चेक असेल किंवा मध्ये कुठलाही अटॅक असेल तर आपण कॅसलिंग करू शकत नाही. सिमिलर वे क्वीन साइडला पण आहे आणि किंग साइडला पण आहे. सेम रूल्स ऍप्लिकेबल ब्लॅकसाठी सुद्धा कॅसलिंग करण्यासाठी सेम रूल्स ऍप्लिकेबल आहेत. किंग जो आहे तो 2 स्क्वेअर रूकच्या साईडला जाणार आणि रूक जो आहे तो किंगच्या साईडला येणार आणि ती एकाच मूव्ह मध्ये होत असतं. तर हे बेसिक नियम आहेत चेसचे. तर अशा प्रकारे चेसची मांडणी होते. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चेस कसं खेळतात,
कोणते पीस कधी खेळतात, कसे मूव्ह होतात, हे सगळं आपण पाहिलं. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेसिक ओपनिंग काय असतं, त्यानंतर बघणार आहोत मिडल गेम काय असतो, एंड गेम काय असतो, वेगवेगळ्या टॅक्टिक्स काय असतात. तर या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर अवश्य कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा. आपण प्रत्येक याचा उत्तर देऊयात आणि डेली प्रॅक्टिस करा, याने तुमचा गेम चांगला इम्प्रूव्ह होऊ शकतो. धन्यवाद.